नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज एक नवीन आयडिया घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. माझ्याकडे असा ब्लाऊज पीस होता, त्याच्यापासूनच मी बनवणार आहे एकदम घरगुती साहित्यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप यूजफुल आयडिया आहे. तर हे बघा, या प्रकारे माझ्याकडे एक ब्लाऊज पीसचा कपडा होता, तर तो घेतलेला आहे. त्याला मी नॉन वून लावून घेतलेला आहे आतून. त्याची रुंदी आहे बघा 6.5 इंच आणि लांबी त्याची 14.5 इंच अशी घेतलेली आहे. तर लांबी रुंदी तुम्ही तुमच्या ह्याच्याने पण घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. माझ्याकडे छोटा कपडा होता, तर मी तेवढाच घेतलेला आहे. आता हे बघा, याच्यासारखी आपल्याला एक पिशवी जी आपली मुलांच्या ड्रेसची वगैरे असते ना, आपण कपडे आणतो तेव्हा अशी मजबूत अशी एक पिशवी येते. तर मी त्याचाच उपयोग करणार आहे. तर या प्रकारे माझ्याकडे एक पिशवी होती. तर मी आता बघा, त्यालाच असं त्याच्यावर ठेवून आणि एकदा पूर्ण कट करून घेणार आहे त्याच मापाची. एक छान ज्वेलरी पाऊच आपण बनवणार आहोत 3 पॉकेट्सवालं. तर या प्रकारे मी आता ते कट करून घेतलेलं आहे. मी त्याची काही रुंदी कट करत नाही आहे. पण एकदा त्याला स्टिच केल्याच्या नंतर राहील तेवढं शिल्लक आपण ते कापून टाकूया. आता हे बघा, ही जी पिशवी आहे ना, कॅरी बॅग, त्याला एकदा मी झिप अटॅच करून घेते. या प्रकारे अशी उलटी ठेवायची आणि याला पूर्ण एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. या प्रकारे बघा, स्टिच करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण दाबटीप देणार आहोत. असं थोडंसं फोल्ड करून आणि व्यवस्थित असं हळूहळू त्याच्यावरती आपण अशी दाबटीप देणार आहोत एकदम व्यवस्थित. दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा मी या प्रकारे. आता याच्यावरती ना आपण आता जो कपडा घेतला होता, तर तो कपडा बघा कसा ठेवायचा आहे. ही जी आतली, आता याचं जर तुमच्याकडे नॉन-वोन असेल ना, तर तुम्ही याला कॉटनचं अस्तर लावलं तरीही चालेल. आता जी अस्तरवाली बाजू आहे ना त्या कपडाची, ती आपण काय करायची, अशी आतून ठेवायची प्लास्टिकच्या आणि आता याच्यावरती अशी झिप ठेवून इथे स्टिच करायचे आहे असं. आता हे बघा, स्टिच करून झालेलं आहे आणि आता हे साईडनी आता मी याला स्टिच करून घेते आणि मग उरलेलं जेवढं एक्स्ट्राचं जी प्लास्टिकची पिशवीचं जे कापड असेल ना, पिशवी, ती मी कट करून घेणार आहे. आधीच कट केलं तर मग परत आपण टिप देताना मागे पुढे होण्याची शक्यता असते. आता बघा, झिप मी ओपन ठेवलेली आहे, कारण आता इथे रनर ओवायचे आहेत ना आपल्याला. बाकी सगळं स्टिच केलं आहे, फक्त झिपचं तोंड तेवढं मोकळं ठेवलेलं आहे. आता हे साईडचं कट करून टाकायचं. आधीच कट केलं तर मग शिलाई मारताना थोडी अडचण येऊ शकते, म्हणून एकदा स्टिच करून घ्यायचं आणि मग उरलेलं आपण कट करून घेऊ. या प्रकारे छान असं 3 पॉकेटवालं ज्वेलरी पाऊच आपलं तयार होते बघा. याची उंची, लांबी, रुंदी तुम्ही छोटी मोठी करू शकता, जास्त पॉकेटवाले पण बनवू शकता. आता हे मी 3 रनर घेतले आहे, कारण मला 3 पॉकेट बनवायचे आहे. तर मी आता हे 3ही रनर याच्यामध्ये ओवून घेतलेले आहे बघा. या प्रकारे आधी रनर सगळे ओवून घ्यायचे आणि मग आपण त्याच्यामध्ये अंदाजे असे 3 पार्ट करणार आहोत. मी काय ते मोजून घेतलेलं नाही, पण अंदाजे 3 पार्ट मी असे त्याचे केलेले आहे. असे मध्ये आपण आता त्याला शिलाई देणार आहोत. या प्रकारे बघा, मी असा अंदाजे माप घेतलेला आहे आणि ह्याच्यावरतीच आता सरळ टिपा द्यायच्यात आपल्याला उभ्या उभ्या. तर हे स्टिच करून घेतलेलं आहे बघा मी. ते रेड कपडा असल्यामुळे शिलाई दिसत नाही आहे, पण मी आता ह्या उभ्या 2 टिपा देऊन घेतलेल्या आहे. आता याला लागेल आपल्याला पायपिंग. आता पायपिंगसाठी मी एक अशी पट्टी घेतली, ब्लाऊज साडीच्या पिसाची आहे ही. आणि आता ही अशी पट्टी बघा, याच्यावरती एकदा अशी खालच्या साईडने ठेवून स्टिच करायची आणि मग त्याला फोल्ड करून त्याला आपण पायपिंग देणार आहोत. बघा, या प्रकारे डबल फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित आपले त्या चेनवर ते आलं पाहिजे. जिथं आपण टीप दिलेली आहे चेनवरती, तर त्या टीपवरचीच वरची टीप पण आली पाहिजे. म्हणजे आपलं तिथे रनर वगैरे अडकलं नाही पाहिजे, असं थोडंसं अंतर ठेवून. आता या प्रकारे मी पूर्ण
स्टिच करून घेते. बघा ही एक साईड झालेली आहे. आता हे बाकीचं पण मी याच प्रकारे स्टिच करणार आहे. आता पायपिंग देऊन झालेली आहे सर्व बाजूंनी आणि आता हे आपलं ज्वेलरी पाऊच जे आपलं रेडी झालेलं आहे. पण आता आपण हे असंच न ठेवता आता बघा त्याचं आपण काय करणार आहोत. एक अशी ना मी 25 इंच अशी एक छोटीशी नाडी बनवून घेतलेली आहे. बघा 25 इंच लांबीची अशी छोटी नाडी बनवून घेतलेली आहे. आणि आता मध्ये थोडंसं असं नॉट ठेवायचा आणि याचा असा मध्य काढायचा. दोन्ही कोणत्याही साईडने घेतलं तरी चालेल. असा मध्य घ्यायचा आणि इथे याला एकदा असं छोटासा नॉट काढून याला इथं स्टिच करायची आहे. ही दोरी इथे स्टिच करून घेतलं की मग बघा आता आपण याच्यामध्ये आपले ज्वेलरी ठेवल्याच्या नंतर याला आपण फोल्ड करून आपल्याला ते वरून गाठ मारायला होईल. त्यासाठी मी तो बंद तिथे लावलेला आहे. बघा या प्रकारे 3 पॉकेट तयार झालेले आहे. यामध्ये आता तुम्ही तुमची ज्वेलरी काही जी असेल ती अशी व्यवस्थित ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कुठं प्रवासाला वगैरे जायचं असलं तर या असं छोटंसं कामात येतं. आपलं थोडंसं सामान न्यायचं असलं तर याच्यामध्ये आपण व्यवस्थित असं ठेवून आणि याला फोल्ड करून दाखवते. बघा फोल्ड कसं करायचं, ठेवायची पण जास्त काही अडचण होणार नाही आणि खूप जास्त जागा लागणार नाही. असं या प्रकारेच आपण त्याला फोल्ड करून दाखवते. बघा मी तुम्हाला आता असे याच्यामध्ये सामान ठेवायचे आणि आता याच्यामध्ये पॉकेट तुम्ही कमी जास्त करू. अजून एक पॉकेट असतं तर अजून छान दिसलं असतं. पण माझ्याकडे कपडा तेवढा नव्हता. जेवढा होता मी त्यातच बनवलेला आहे. आता या प्रकारे बघा याला आहे ना आता हे कसं फोल्ड करायचे हे या प्रकारे असं फोल्ड करायचे. आणि आता हे नॉट त्यासाठीच आपण बनवलेलं आहे की या प्रकारे आपण बघा त्याला आता अशी इथे गाठ द्यायची आणि हे व्यवस्थित बॅगेमध्ये पर्समध्ये आपल्या एकदम छान राहू शकतं. आतल्या ज्वेलरीला पण काही धक्का लागणार नाही, काही नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हे ज्वेलरी पॉकेट पाऊच काय जे म्हणता येईल ते. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू तुमचे सर्वांचे. आणि आता याला ज्वेलरी पॉकेट ज्वेलरी पाऊच काय जे म्हणता येईल. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय याला म्हणू शकता तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.